आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मुख्य संपादक शमशेर खान गोलंदाज। उदगीरमध्ये माता सावित्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर विविध परिवर्तनवादी विचारांच्या नागरिकांच्या वतीने माता सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। त्यांना कोटी कोटी नमन करण्यात आले। माते सावित्री नसत्या तर आज स्त्रिया शिक्षण घेतल्या नसत्या। माता सावित्रीमुळे आज दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी भारताच्या राष्ट्रपती होण्याचा मान महिलांना मिळाला आहे। इतकंच काय, डॉक्टर, प्राध्यापक, इंजिनियर, शास्त्रज्ञ, सरपंच पासून ते मोठ्या पदापर्यंत गाठण्याची किमया ही माता सावित्रीबाईमुळे मिळाली असे मत अनेकांनी व्यक्त केले। त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कोटी कोटी नमन करण्यात आले। यावेळी अभियान प्रमुख संजय कुमार, संघर्ष अभियानाचे नेते बाबासाहेब सूर्यवंशी, बौद्ध भिकू विद्यासागर डोरनाळीकर, दिनेश कुमार कांबळे, धनाजी बनसोडे, प्रवीण जोंधळे, अनुराधा जनार्दन सूर्यवंशी, शिवाजी कांबळे, मानसिंग पवार, उत्तम पकोळे, अजय पारखे, सतीश कांबळे, संतोष कारामुंगे, साधना कांबळे, मेघना कांबळे आदीसह विविध जाती पंथाचे पदाधिकारी उपस्थित होते। सर्व धर्मबांधवांच्या वतीने माता सावित्री यांची जयंती या ठिकाणी साजरी करण्यात आली आहे। माता सावित्री नसत्या तर स्त्रियांना शिक्षणाचा अधिकारच मिळाला नसता आणि त्या मातेची या जयंती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत आहे। उदगीरमध्ये देखील सर्व धर्मबांधवांच्या वतीने माता सावित्री जयंती होत आहे। आमच्या सर्व धर्मबांधवांच्या वतीने माता सावित्री जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। जय भीम, जय हिंद, जय संविधान।